नमस्कार, मी सीमा मुजुमदार. जनवार्तामध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहणार आहोत मागील आठवड्यातील काही ठळक घडामोडींचा मागोवा. बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांचा बळी घेणाऱ्या एसटी ड्रायव्हर संतोष मानेला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. संतोष माने या माथेफिरू एसटी बस चालकाने 25 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील स्वारगेट परिसरात धुमाकूळ घालत निष्पाप 9 जणांचे बळी घेतले आणि 30 जणांना जायबंदी केले होते. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेली अनेक महिने हा खटला चालू होता. या खटल्यादरम्यान संतोष मानेचा जबाब घेण्यात आला. त्यावेळी त्याने माजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के. शेवाळ यांनी माने याला खुनाचा प्रयत्न, चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा आरोपांखाली दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे या घटनेत बळी गेलेल्यांचे नातेवाईक आणि पुणेकरांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात मृतांच्या नातेवाईकांनी आणि जखमींच्या नातेवाईकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोणत्याही योजना सकारात्मक भूमिका घेऊन राबवल्यास नक्कीच मार्गी लागतात, असे मत नगरसेवक आबा बागुल यांनी व्यक्त केले. झोपडपट्टीवासियांना इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन या योजनेची माहिती, प्रसार व पाठपुरावा करण्यासाठी इंदिरा फाउंडेशनच्या वतीनं झोपडपट्टीवासियांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट प्रसन्न जगताप, नगरसेविका सुनीता दराडे, लता राजगुरू, पार्वती गलांडे, विद्याताई भोकरे, नगरसेवक मुख्तार शेख, जयश्री बागुल व्यासपीठावर उपस्थित होते. बागुल म्हणाले, झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी SRA योजना आली, मात्र या योजनेची मूळ संकल्पना बाजूला राहून शहरात वेगळी संकल्पना शहरात राबवण्यात येणार आहे. याचा फायदा केवळ बिल्डरला होत असून झोपडपट्टीचे पुनर्वसन न होता पत्र्याच्या जागी मातीच्या भिंती उभ्या राहत आहेत. संजीवनी योजनेत झोपडपट्टी धारकास थेट DRC मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास झोपडपट्ट्या हटून नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. यासाठी पुण्यातील झोपडपट्टीमधील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ योजनेच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. आमदार रणपिसे म्हणाले, झोपडपट्टी वासियांसाठी काँग्रेसने अनेक योजना राबवल्या. मुख्यतः झोपडपट्टी सुधार कायद्यामुळे योजना यशस्वी ठरल्या. सध्या राबवण्यात येत असलेल्या योजनांनी बिल्डरचाच अनेकांना लाभ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे बिल्डर आणि विकसक यामध्ये कोणतीही व्यक्ती न आणता आबा बागुल यांनी इंदिरा संजीवनी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्याचं ठरवलं आहे. ही योजना नक्कीच स्वागतार्ह आहे, मात्र त्याबाबत शासन दरबारी चर्चेद्वारे या योजनेविषयी ठामपणे मत मांडणे गरजेचं आहे. त्यानंतर यास मूर्त स्वरूप येईल. झोपडपट्टीवासियांना मांडलेली संकल्पना चांगली असल्याचे मत आमदार जोशी यांनी व्यक्त केले. पवार म्हणाले, झोपडपट्टीवासियांसाठी ही योजना नक्कीच चांगली आहे, त्यामुळे शासन दरबारी त्याचे नक्कीच स्वागत होईल. त्यासाठी आम्ही सर्वच मिळून प्रयत्न करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणेतून उत्तम दर्जाचे पत्रकार तयार होतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या रौप्य महोत्सवानिमित्त देण्यात येणारा दर्पण जीवन गौरव पुरस्कार मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत, प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मधुकर भावे, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा, सकाळचे संपादक उत्तम कांबळे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगे यांना प्रदान करण्यात आला. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या वतीनं कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी शरद पवार बोलत होते. याप्रसंगी महापौर वैशाली बनकर, वनमंत्री पतंगराव कदम, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, राष्ट्रवादीचे नेते सुभाष शिंदे, विजय मांडके, रमेश खोत आदी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेला दर्पण हा 1940 नंतर बंद पडला, पण दर्पणकार थांबले नाहीत. त्यांनी सातत्याने विविध विषयांवर लेखन केले. मार्मिक साप्ताहिकाचे संपादक म्हणून पंढरीनाथ सावंत गेली 12 वर्ष काम करत आहेत. सावंत यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांचे कौतुक केले. वनमंत्री पतंगराव कदम, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, मधुकर भावे, राजाभाऊ लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. दर्पण स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यंदाच्या दुष्काळाला राज्यकर्ते जबाबदार आहेत, अशी टीका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी केली.
SM जोशी शिक्षण आणि आरोग्य निधीच्या वतीने हुशार आणि गरजू 25 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली। यावेळी डॉक्टर दाभोळकर बोलत होते। SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे विश्वस्त प्राध्यापक सुभाष वारे, निधीचे प्रमुख अभय जोशी, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, सलीम शेख, राहुल भोसले आदी उपस्थित होते। डॉक्टर दाभोळकर म्हणाले, लोकांना पाणी मिळत नाही हे मागच्या जन्मीचे पाप नसून तो व्यवस्थेचा दोष आहे। इस्रायल देशात 6 इंच पाऊस पडतो तरी देखील तेथे शेती पिकते, मात्र महाराष्ट्रात अतिदुष्काळी तालुक्यात 12 इंच पाऊस पडून देखील दुष्काळ निर्माण होतो। याला राज्यकर्ते जबाबदार आहेत। राज्यकर्त्यांनी जनतेला योग्य विचार आणि दृष्टिकोन देणे महत्त्वाचे आहे। महापालिकेच्या विकास आराखड्यात नवी आरक्षणे टाकण्याचा आग्रह का, असा प्रश्न महापालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी केला। महापालिकेच्या 1987 विकास आराखड्यातील 47 आरक्षणापैकी 21 आरक्षणे ताब्यात आली आहेत। त्यामुळे जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील निम्म्याहून अधिक आरक्षणे ताब्यात आली असताना नवीन आरक्षणे टाकण्याचा आग्रह पालिका का करते आहे, असा प्रश्न प्रशांत बदे, संजय बालगुडे, पुणे जनहित आघाडीचे उज्ज्वल केसकर, माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिवा मंत्री यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। प्रशासनाने तयार केलेल्या 1987च्या विकास आराखड्यातील अनेक आरक्षणे 2012 पर्यंत ताब्यात घेता आलेली नाहीत। हरित पट्टा, महिला शुद्धीकरण प्रकल्प, डोबीघाट, ट्रक पार्किंग, रेल्वे यार्ड, कम्युनिटी हॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स, पोलीस चौकी यासह तब्बल 21 आरक्षणाच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत। या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे या आजी माजी नगरसेवकांनी सांगितले। यावेळी बोलताना माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी म्हणाले, महात्मा फुलेंचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक असून त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे अनुकरण सर्व स्तरातील व्यक्तींनी केले पाहिजे, असे आवाहन माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी केले। सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल सामाजिक समरसता मंचातर्फे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता ज्योती पठाणिया यांना राम नाईक यांच्या हस्ते महात्मा फुले सामाजिक समरसता पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। विजय गावडे, प्रकाश डाकवे, रमेश पांडव, अप्पा मोरे, नंदकुमार राऊत यावेळी उपस्थित होते। पद्मशाली समाज संस्था आणि पुरुषोत्तम गोणे यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला। राम नाईक म्हणाले, महात्मा फुले यांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय समाजासाठी स्वतःला झोकून दिले होते। आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या विचारांची आणि कार्याची नितांत गरज आहे। त्यांचे कार्य त्याच निष्ठेने पुढे नेले तर हिंदुस्थान पुन्हा सुजलाम सुफलाम होईल। ज्योती पठाणिया म्हणाल्या, लालबत्ती विभागातील महिला या स्वतःच्या मर्जीने काम करीत नसतात। त्यांच्या मुलांनी त्यांच्याप्रमाणे आयुष्य जगू नये यासाठी समाजानेच पुढाकार घेतला पाहिजे। सार्धशती समितीतर्फे विवेकानंद आणि डॉक्टर आंबेडकर या पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले। कुष्ठरोग निर्मूलनासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाबरोबरच या आजाराविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे, असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले। आंतरराष्ट्रीय कुष्ठ निवारण संस्था आरोग्य संस्थांतर्फे आयोजित कुष्ठसेवक महिला पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते। राज्यपाल के शंकर नारायण, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, महापौर वैशाली बनकर, संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यावेळी उपस्थित होते। अन्सारी म्हणाले, कुष्ठरोग पूर्णपणे नियंत्रणामध्ये आणण्यात अनेक देश यशस्वी झाले आहेत। जगात 1 लाख लोकसंख्येमागे 7 जणांना हा आजार जडला आहे। हिंदुस्थानात कुष्ठरुग्णांच्या 700 कॉलनीमध्ये 2 लाख रुग्ण आहेत। देशात या आजाराचे स्वरूप वेगळे आहे। एका बाजूला वैद्यकीय संशोधनातून हा आजार बरा होत असल्याचे सिद्ध झाले आहे, मात्र दुसऱ्या बाजूला वर्षातून आजाराविषयी असणाऱ्या गैरसमजुती कायम आहेत। त्यामुळे फक्त सरकार त्याचे निर्मूलन करू शकणार नाही। कुष्ठरोगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक कायदे करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल। कुष्ठरोग बरा करण्यासाठी एका वेळी विविध वैद्यकीय प्रणालींचा वापर करण्याची गरज आहे, असे अन्सारी म्हणाले। राज्यपाल के शंकर नारायण म्हणाले, राज्य सरकारकडून कुष्ठपीडितांना दरमहा 700 रुपये मिळतात, मात्र पती पत्नी दोघेही कुष्ठपीडित असल्यास त्यांना 1200 ऐवजी 900 रुपये दिले जातात। हा नियम बदलण्याची गरज आहे। अन्सारी यांच्या हस्ते कोल्हापुरातील माया रणावरे, दापोडीतील वत्सला संगीत,
बिहारमधील सीतादेवी, कर्नाटकातील भीमबाई मराठे, बासम्मा देवनूर, मदुराईतील नेविसा मारी, ओडिसातील सरिता मारथा, मध्य प्रदेशातील हिरा भंडारी, पार्वती प्रेमसिंह, कमला चांद्रास यांना कुष्ठसेवक महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या वतीने संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी आचार्य किशोर व्यास, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप कंद, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे, उपप्रमुख रामशेठ गावडे, खेड तालुका प्रमुख गणेश सांडभोर, शिरूर तालुका प्रमुख अनिल काशीद, किरण देशमुख, पोपट शेलार, रोहिदास शिवले, उद्योगपती सदाशिव पवार, बाळासाहेब खैरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंगलदास बांदल, पंचायत समिती सदस्य भगवान शेळके, आनंदराव हरगुडे, मिलिंद एकबोटे, राजाभाऊ मांढरे, डिग्रजवाडीचे सरपंच राहुल गव्हाणे, कौस्तुभ गुजर, हरिभाऊ जेधे, संभाजी गवारे, निवृत्ती गवारे, सरपंच कांतीलाल गवारे, नवनाथ सासवडे आदी उपस्थित होते. धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे सर्व पदाधिकारी व धर्मवीर संभाजीराजे युवा मंचचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सकाळी 7 वाजता मुख पदयात्रा काढण्यात आली. शाहीर हिंगे यांच्या पोवाडा गायनाने धर्मसभेत सुरुवात झाली. सरपंच प्रफुल्ल शिवले, उपसरपंच मंगल भंडारे व ग्रामस्थांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. स्मृती समितीतर्फे यावर्षी सुरेश नाशिककर यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार, लेखनाबद्दल जावळीच्या शालिनी मोरे यांना व कराडच्या शिवव्याख्यात्या मेघा माने यांना शंभू सेवा पुरस्कार देण्यात आला. चैतन्य पांडुरंग ढमडेरे यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000ची व संत बहिणाबाई दिंडीतर्फे 11,000ची देणगी देण्यात आली. यावेळी आळंदी, पैठण, नाशिकवरून आलेल्या दिंड्यातील शंभूप्रेमींचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवल्याच्या निषेधार्थ विविध पक्षांच्या वतीने आंदोलनं करण्यात आली. खडकवासला विधानसभा मतदारसंघ व मनसेच्या वतीने दुष्काळग्रस्तांविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात बालगंधर्व चौकात आंदोलने करण्यात आले. यावेळी त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. तसेच पदाचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण राज्यात दुष्काळामुळे जनता होरपळत असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री त्यांची खिल्ली उडवतात. हे अत्यंत निषेधार्ह असून त्यामुळेच मनसेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आल्याचे मनसे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी सांगितले. यावेळी रणजित शिरोडे, विरोधी पक्षनेते वसंत मोरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विकास दांगट, अनिल मते, चंदन कळ, नगरसेवक राजा लायगुडे, युगंधरा चाकणकर, केदार वैद्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. मालदीव देशात पुरुषांना आरक्षण द्यावे अशी स्थिती असून तेथील स्त्री अधिक कार्यक्षम आहे अशी माहिती अमेरिकेचे न्यूयॉर्क विभागाचे कॉन्सलेट जनरल ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. जोशी फाउंडेशन येथे आयोजित प्रकट मुलाखतीत मुळे बोलत होते. यावेळी साधनाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुळे म्हणाले, स्त्रियांनी नोकरी करणे, गाणे म्हणणे, नाच करणे या गोष्टी वाईट असल्याचे मालदीवमध्ये रुजवले जात आहे. त्यामुळे भविष्यात स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मालदीव हा मुस्लिम देश असून तेथे 100% साक्षरता आहे. 3,50,000 लोकसंख्या असणाऱ्या मालदीवमध्ये 1192 बेटे असून 1% जमीन आणि 99% पाणी आहे. तरी देखील तेथील दरडोई उत्पन्न $5,000 इतके आहे. भारतातील अनेक लोक देश बलाढ्य होण्याची वाट पाहत आहेत. देश बलाढ्य झाल्यानंतर आम्ही उठू आणि कामाला लागू असा अनेकांचा विचार आहे. मात्र प्रयत्न केल्याशिवाय देश बलाढ्य होणार नाही. भारतीय लोक कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सामावून घेणारे असून चीनच्या तुलनेत इंग्रजी आणि सांस्कृतिक विविधता ही भारतीयांची बलस्थाने आहेत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.